नमस्कार. आई कुठे काय करते असा प्रश्न कधी चेष्टेने कधी मजेने विचारला जातो. पण कोविड काळात आई, डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन अशा विविध भूमिका या आईनीच बजावलेली आहे. खरं तर या घटकांच्याकडे आपलं नेहमी दुर्लक्षच झालेलं आहे. पण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कोरोना काळात ज्या महिलांनी विलक्षण कामगिरी बजावली आहे अशा काही महिलांशी आपण आज संवाद साधणार आहोत. आपण आत्ता आहोत बीम्समध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि येथील ज्या महिलांनी अतुलनीय अशी कामगिरी कोविड काळात बजावलेली आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यापैकी एक आहेत डॉक्टर कित्तली, दुसरे आहेत डॉक्टर रुपाली शिंदे आणि तिसरे आहेत डॉक्टर आयेशा. हमें आप बता दीजिए कि आप कहाँ की हो, आपका पूरा नाम बताइए और आपका एक्सपीरियंस बताएं. मेरा नाम सुनीता कित्तली है. मैं असिस्टेंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ ऑब्स्टेटिक एंड गायनोकोलॉजी. हम लोग ना डिलीवरी करते हैं लोगों का. और क्या होता था, पॉजिटिव सभी पॉजिटिव महिलाएं इधर ही आके एडमिट होते थे. वो चाहे वो प्रेग्नेंट रहे नहीं तो डिलीवरी के लिए इधर ही आके एडमिट होते थे. और हम लोग बहुत कम लोग थे, 10 डॉक्टर्स थे. और हम लोग एक हफ्ता ऐसा शिफ्ट में काम करते थे. और मुझे 2 बच्चे हैं. एक इस पीरियड में आपने बच्चों को कैसे संभाला? लॉकडाउन अनाउंस होने के बाद मैंने क्या किया, मेरे बच्चों को मेरे माँ के घर छोड़ के आई. और मेरा बेटा 1.5 ईयर्स था और दूध पीता था. वो रातों रात मैंने छोड़ के आई थी. और उसके बाद मेरा नानी का डेथ हुआ कोविड के वास्ते. और इधर काम करते थे हम लोग. फिर मैं हर बार शिफ्ट मेरा ड्यूटी ख़त्म होने के बाद स्वैप देती थी. फिर मेरे बच्चों को मिलने के लिए जाती थी. और मुझे भी पॉजिटिव आया था. मैं भी पॉजिटिव आई थी. आपको बच्चों ने कहाँ पे छोड़ा? मेरे माँ के घर छोड़ी थी, कहाँ पे? गदर. और मैंने मिला नहीं थी उसको 4 महीना. मिली नहीं थी मैं मेरे बच्चों को, बच्चे लोगों को. और मैं नहीं, सभी सिस्टर को भी छोटा छोटा बच्चे थे. और सभी हम लोग, हमारा तो महिलाओं का ही डिपार्टमेंट है, सब लोगों का यही हाल था. फिर हम आपस में हम लोग काउंसलिंग, मैं सिस्टर को करी तो वो हमको करते थे. डिप्रेशन हमको भी रहते थे. फिर हम लोग मिल के काम किया कि वी आर बाउंड टू द गवर्नमेंट, हम काम करना चाहिए. हमें तो इससे छुटकारा नहीं मिलेगा. इस कालावधि में कितनी सिजेरियन या कितनी डिलीवरी हुई? इसमें 287 सिजेरियन हुआ है. और एक सिजेरियन मिनिमम आधा घंटा लेता है. फिर वो पीपी डाल के करने का. फिर असिस्टेंस के लिए एक ही सिस्टर रहते हैं, ओटी में सिस्टर और हम लोग डॉक्टर्स. और बहुत डिफ़िकल्ट वक्त था वो. और पेशेंट भी वो अंडरस्टैंड नहीं करते थे कि एक को बताए तो एक को एक्सप्लेन किया तो और एक आके पूछता था कब डिलीवरी होता है, कैसा, ऐसा. हम लोगों को ऐसा समाधान से उसको आंसर देना पड़ता था. बहुत डिफ़िकल्ट वक्त था उस वक्त. रात को ड्यूटी करना. फिर हम लोग इधर ही सोते थे अस्पताल में. रूम्स दिए थे हमको डॉक्टर्स को. और मौसी लोग भी इधर ही रहते थे क्योंकि उसको गांव में नहीं लेते थे. ऑल मौसी लोग हमारा डिपार्टमेंट का इधर ही सोते थे अस्पताल में. और सिस्टर्स भी हम लोग इधर ही सोते थे. फिर एक हफ्ता ड्यूटी करने के बाद घर को जाते थे हम लोग. एक हफ्ता इधर रहकर फिर घर को जाते थे. ऐसा. रुपाली मॅडम, तुमचं काम पण फार वेगळं आहे आणि तुम्ही इतक्या टेस्ट केलेल्या आहेत ह्या काळात. त्याच्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं अभिनंदन. अर्थात सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन. तुमचा अनुभव काय? मॅडम, आम्ही ज्यावेळी सुरुवात केली ते जसं मी मगाशी म्हटलं तसे आम्ही मेमध्ये ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं, म्हणजे उद्या काय होईल ह्याची पण आम्हाला गॅरंटी नव्हती. ज्यावेळी आम्ही रात्री घरी जायचो त्यावेळी घरी पोचणं पण आमच्यासाठी एक मोठं दिव्य असायचं. म्हणजे आता माझ्या डिपार्टमेंटमध्ये भरपूर मुली आहेत ज्यांची छोटी छोटी बाळ आहेत, पण त्यांच्याकडे पण त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं. एकतरी माझी मुलं थोडी मोठी आहेत, म्हणजे ते करू शकतात. आणि घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला, सगळ्यांच्याच घरच्यांनी सपोर्ट केला, त्यामुळे शक्य झालं. पण प्रत्येक वेळी एखादं म्हणजे रन कसं होईल, त्याचा रिझल्ट कसा होईल, त्याच्यातील पॉझिटिव्ह किती निघतील
आणि पुढे काय होईल ह्याची प्रत्येक वेळी आम्हाला एक म्हणजे असं टेन्शन कायमच असायचं. सो पण डायरेक्टर सरांचा सपोर्ट, CEO मॅडमचा सपोर्ट आणि MS DSU, कारण आम्ही जे सॅम्पल्स टेस्ट करायचो ते फक्त बिम्समधून नसायचे, ते पूर्ण बेळगाव डिस्ट्रिक्टमधून यायचे. DSU म्हणजे डिस्ट्रिक्ट सर्व्हिलन्स युनिटमधून पण आम्ही सॅम्पल टेस्ट करायचो. सो सगळे सॅम्पल्स गोळा करून त्याच्यातलं एखादं सॅम्पल जरी कुठे मिसप्लेस झालं तर ते सॉर्ट आउट करणं म्हणजे ते त्याच्यापेक्षा मोठा दिव्य असायचं आमच्यासाठी. पण तुमच्या एकूण विभागावर सगळ्यात जास्त दडपण आणि जबाबदारी आणि कामाचा ताण होता. आणि आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर महादेश परांडे, त्यांचा पण फुल सपोर्ट होता. म्हणजे असं कधी आम्हाला असा अनुभव नाही आला की आम्ही काहीतरी गोष्ट डिसाईड केली आणि त्यांनी कधी नाही म्हटले. तर काही रुग्णांनी इथे रुग्णवाहिका जाळण्याचे प्रकार झाले, पेशंट कधी आक्रमक झाले, कधी जेवणासाठी हे केलं, असे पण प्रकार घडले. तेव्हा तुमच्या मनात काय भावना? त्या दिवशी तर रात्री मी ड्युटीवरच होते. म्हणजे मी रात्री आम्ही जवळजवळ 10 वाजता मी इथून ड्युटी संपून बाहेर पडले. मी कॅज्युअल्टीच्या त्या साईडने गेले, मला दिसलं काहीतरी जळत होतं. सो मला वाटलं काहीतरी कुठे झाडाला वगैरे आग लागली. सो मी यू टर्न घेऊन, कारण घरी पोहोचणं म्हणजे सदाशिवनगर बंद असायचं, तिथे पण लॉकडाऊन, जिथे पण कंटोनमेंट होत होता. सो फिरून फायनली घरी पोहोचले आणि घरी पोहोचल्यानंतर कळलं की तिथे पेशंटनी आग लावलेली ॲम्ब्युलन्समधून. त्यावेळी फार म्हणजे असं वाटलं. पण एनिवेज जबाबदारी तर घेतली आहे. डॉक्टर बनताना जी हिपोक्रेटिक ओथ घेतली आहे त्याच्यामध्ये सगळं हे असतंच. त्याच्यामुळे पार्ट अँड पार्सल किती झाल्यात? आता कालपर्यंत 1,90,000 झाले. मेमध्ये आम्ही टेस्टिंगला स्टार्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला जवळजवळ 70 सॅम्पल पर डे आम्ही टेस्ट करत होतो. वीकली 1 वीक नंतर आम्ही टेस्टिंग रेस्ड अप टू 150पर्यंत गेलं आहे. आणि स्लोली जाऊन आम्ही लास्ट 1-2 महिन्यापासून 2,000 सॅम्पल्स पर डे टेस्टिंग आम्ही करतो. ऑलमोस्ट आता आमची 2 लाख टेस्टिंग संपल्यात लॅबमध्ये. सो सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी आम्ही लॅब सेटअप केला, एक टोटली नवीन एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. बट ऑल माय स्टाफ त्यांनी सगळ्यांच्या हेल्पमुळे आणि त्याच्यामुळे हे करायला म्हणजे आम्हाला शक्य झालं. सो सुरुवातीला म्हणजे ती परिस्थितीच एवढी वेगळी होती की ते विचार केला तरी अजून अंगावर म्हणजे काटा येतो. की रात्री आमचं स्टाफ रात्री 2-2 वाजता आम्ही लेडीज स्टाफ, रस्त्यावर कोणी नाही, लाईट नाही रस्त्यावर, म्हणजे सगळीकडे कंटोनमेंट झोन्स व्हायचे आणि रोड लॉक्स व्हायचे. सो घरी परत सेफली जाणं पण आमच्यासाठी एक मोठा टास्क होता. सो आम्ही पहिल्यांदा आमच्या लेडीज स्टाफना घरी पोचवायचो आम्ही स्वतः, मी आणि डॉक्टर आयशा म्हणून, म्हणजे आम्ही दोघी कलिग्स, आम्ही ह्या लॅबसाठी काम करत होतो. सो सगळ्यांना पोचून आम्ही जवळजवळ सुरुवातीला 1-2पर्यंत पण घरी येऊन परत दुसऱ्या दिवशी सकाळी यायचं. सो इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, बट लकीली all because of my support of my staff we could complete it. Like घरी मुलं कोण? 2 मुलं आहेत, एक मुलगा 9वीत आहे, छोटी मुलगी 3रीत आहे. सो त्यांच्याकडे तर पूर्ण म्हणजे ते घरात आहेत, म्हणजे त्यांच्यासाठी टच पण करू शकत नाही. आम्ही इथून घरी गेल्यानंतर डायरेक्ट वॉशरूम, कपडे चेंज करून नंतरच मग घरात ठेवायचं. शिवाय घरात सासू सासरे पण आहेत, म्हणजे ते पण ओल्ड एज, ती पण एक काळजी घ्यायला लागायची आम्हाला. सो ऑलमोस्ट आई घरात 6 महिने नसल्यासारखीच अवस्था होती पूर्ण. म्हणजे त्यांनी काय करत ते काय चाललं ते पण आम्हाला माहीत नव्हतं, म्हणजे घरात काय चाललेलं आहे. सो टोटल फॅमिली सपोर्ट, स्टाफ सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट, आमच्या त्या PPE किटमध्ये कंटिन्यू 6-6 तास काम करणं. आम्ही 1 तास पण बसू शकत नाही, पण ते कंटिन्यू 6-6 तास कंटिन्युअस 2,000 सॅम्पल करणं हे मोठं टास्क होतं. शिवाय एक वेगळे एक्सपिरियन्स म्हणजे लोक यायची धावत आमच्याकडे रडत यायची की आम्हाला रिपोर्ट पाहिजे. आणि कधी कधी व्हायचं की सॅम्पल्स पण नसायचे आणि म्हणजे त्यांना बॉडी पण त्यांची बघायला मिळायची नाही, म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हची डेड बॉडी, आणि जोपर्यंत आम्ही रिपोर्ट देत नाही. सो आमची अशी मधली हे अवस्था व्हायची. मी डॉक्टर आयशा परांडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी. आमचं मेन म्हणजे आम्ही सॅम्पल कलेक्शन पण आमचीच जिम्मेदारी होती आमच्या डिपार्टमेंटची. तर मायक्रोबायोलॉजीच नाही तर पूर्ण सगळे टेक्निशियन, कॉलेजचे सगळ्या टेक्निशियननी त्याच्यात हातभार लावलेला. सो आमचे टेक्निशियन्स कमी होते म्हणून सगळ्या डिपार्टमेंटचे टेक्निशियन्सना डेप्यूट केलेलं आणि सगळ्यांनी खूप मदत करून त्याच्यासाठी आम्हाला काहीच असा त्रास झाला नाही. वी कुड मॅनेज सॅम्पल कलेक्शन इवन अप टू 800-900,000. होम फ्रंट आपली केसेस होम फ्रंटमध्ये जसं मॅडमने सांगितलं, मोठी आमची मुलं थोडी मोठी आहे, पण आमचे टेक्निशियन्स इवन आमचे ट्युटर जे MD ट्युटर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची मुलं एकदम लहान, म्हणजे थोडे तरी 6 महिने
1 वर्षाच्या खाली मुलं त्यांना पण सोडून यायचं, त्यांचं बिडिंग फार त्रास घेतले आमच्या डॉक्टर्सनी आणि त्याबरोबर टेक्निशियन्सनी पण फार त्रास घेतले त्याच्यासाठी. पण एकूणच कोरोनाने तुम्हाला एक नवीनच अनुभव आणि डेफिनेटली, दृष्टी दिली आहे. कारण हे RT-PCR लॅब आम्हाला एकदम नवीन होतं. फ्रॉम स्क्रॅच आम्ही सगळ्यांनी ते हे केलं आहे, सेटअप केलं आहे. ते एक नवीनच एक्सपिरियन्स होता, लर्निंग एक्सपिरियन्स होता आणि आम्ही सगळ्यांनीच त्याच्यामधनं फार एक्सपिरियन्स घेतला आहे. आणि मुलांच्या बाबतीत पूर्ण त्यांच्याकडे फुल दुर्लक्षच झालं आहे. त्यांनी काय अभ्यास केला आहे, त्यांना पण काहीतरी नवीन होतं ते ऑनलाईन अभ्यास. त्यांचा अभ्यास पूर्ण आम्ही बघितलाच नव्हता, तरी मुलांनी आम्हाला फार सपोर्ट केलं आहे. म्हणजे आम्ही मुलांना वेगळं झोपवायचो, कारण इवन जेवायला बसायचो तेव्हा एकदम दूर बसून जेवायचो. सो इवन आईवडिलांना कितीतरी महिने आम्ही भेटले नाही. 1 वर्ष झाले आम्ही माहेरी गेलो नाही. सो लॉट ऑफ सॅक्रिफायसेस, नॉट ओनली अस, इवन आवर टेक्निशियन्स, स्टाफ, इवन आवर वर्किंग ग्रुप डी वर्कर्स, सगळ्यांनीच घेतलं आहे. आणि बिकॉज ऑफ एव्हरीबडीज कॉपरेशन देन ओनली वी कुड अचीव वॉट एवर वी हैव अचीव टुडे. नमस्ते, मेरा नाम सईदा आफरीन बानो यस बल्लारी है. मैं KAS ऑफिसर हूँ, असिस्टेंट कमिश्नर कैडर. अभी फ़िलहाल मैं चीफ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर बेलगाम मेडिकल कॉलेज बेलगाम में काम कर रही हूँ. मेरा पोस्टिंग अक्टूबर 30 को 2019 को बेलगाम एज ए CEO मैं यहाँ पे ज्वाइन की. तो नवंबर से कोविड युहान में चाइना में स्टार्ट हुआ और उसका मीडिया में बहुत ज़्यादा प्रचार आ रहा था, ये इतना डेडली डिसीज़ है करके. और जनवरी में वर्ल्ड पैंडमिक कोविड को वर्ल्ड पैंडमिक करके घोषणा हुआ. तो तभी से जनवरी फेब से हमारे प्रिपरेशंस के लिए बहुत सारे मीटिंग्स, बहुत सारे वीडियो कॉन्फ्रेंस हमारे हेड ऑफिस से, हमारे हेल्थ मिनिस्टर और प्रिंसिपल सेक्रेटरी, DC, ZPCO सभी के मीटिंग्स वगैरह स्टार्ट हो गए फरवरी से. और मार्च 1 से क्या है, हमको पूरा प्रिपरेशन करने के लिए हमको इंस्ट्रक्शंस दिया गया. तो मार्च 22 से पूरा लॉकडाउन स्टार्ट हो गया. तो लॉकडाउन ये जो महामारी थी कोविड का, इसके अंदर इतना डर का सिचुएशन स्टार्ट हो गया था. एवरीवन वाज वरीड, बोथ मेडिकल फील्ड वाले और नॉन मेडिकल वाले. तो ये नया सिचुएशन कैसे हैंडल करना है, कितने पेशेंट्स आने वाले, कितना उसका स्प्रेड होने वाला, सीवियरिटी कैसे होगी, कुछ भी आइडिया नहीं था. कुछ भी स्पेसिफिक हमको कुछ भी आइडिया नहीं रहे कि हम लोग तैयारी कर रहे थे. तो इट वाज पूरा नया सिचुएशन था. लेकिन इसमें हमको मिनिस्टर सर से और हमारे प्रिंसिपल सेक्रेटरी से, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन से सभी टाइमली हमको गाइडेंस मिलता गया. तो इस वजह से हम लोग क्या है कोप अप किए. तो पहला हमारा बिम्स में जो कोविड का केस आया वो इट वाज ऑन 1 अप्रैल. तो अप्रैल 1 से हमारे हॉस्पिटल में कोविड केसेस स्टार्ट हुए. लेकिन अप्रैल और मई मैनेजेबल था. अप्रैल का सिचुएशन ऐसा था कि जो भी अगर कोविड पेशेंट आ रहा है तो उनको ऑल ऑफ ए सडन विदाउट उनको कुछ भी जानकारी नहीं, वो उनको हॉस्पिटल लेके आते थे. तो उनके पास कपड़े नहीं था, ब्रश नहीं था, कुछ भी सामान नहीं था. तो वो सभी हमने यहाँ पे डोनर्स को लेके उनको ऑर्गेनाइज करके उनको वो सभी प्रोवाइड किया. सिर्फ हॉस्पिटल में ट्रीटमेंट देना उतना ही नहीं था, उनको अदर फैसिलिटीज़, उनको इनर वेयर्स प्रोवाइड किए, उनको टूथब्रश, सोप और पेस्ट सभी, उनको क्लॉथ्स सभी क्या है प्रोवाइड करना पड़ा, उनको टॉवेल, बेडशीट्स वगैरह सभी. तो इट वाज अ वेरी न्यू सिचुएशन टू अस. तो उसके बाद अप्रैल और मई इसमें निकला. तो जून से हमको क्या है ज़्यादा लोड शुरू हो गया, ज़्यादा केसेस आने लगे. ज़्यादा केसेस आते आते जून, जुलाई और अगस्त, सितंबर इट वाज पीक. तो एवरी डे लोग मर रहे थे. एवरी डे अराउंड 20-22 लोगों की डेथ हो रही थी. आते ही ऑक्सीजन लगाने तक भी उनका इमीडिएट क्या है लास्ट कंडीशन में लोग आ रहे थे.
तो पूरा सीवियर सिचुएशन थी, 4 महीने बहुत स्ट्रेस से गुजरे। तो अगस्त 15 को हमने क्या किया, बहुत सारे कंप्लेंट्स वगैरह भी आ रहे थे कि सही ट्रीटमेंट नहीं हो रहा है, बहुत एवरीवन वाज इन फियर, तो डर में था। तो और कंप्लेंट्स भी ज़्यादा आ रहे थे, लोड ज़्यादा हो गया था, स्टाफ कम था और उनको स्टाफ को हमको क्वारंटाइन को भी भेजना था। 3 शिफ्ट में हमने लोगों को डिवाइड किया था, 1 शिफ्ट करते थे, 1 शिफ्ट क्वारंटाइन में रहता था, नेक्स्ट शिफ्ट फिर रेडी रहता था। ऐसा एक हफ्ता गैप के हिसाब से हमने शिफ्ट वाइज ड्यूटी ये किया था। तो डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के हेल्प से हमने क्या है कोविड महामारी को ये किया। और अगस्त 15 को हमने डिस्ट्रिक्ट मिनिस्टर सर के थ्रू CCTV कैमराज इंस्टॉल किए, वो लाइव कैमराज एवरी वार्ड में, कोविड वार्ड में। तो उससे हमको मॉनिटर करने के लिए भी बहुत हेल्प हुआ। हमारे डायरेक्टर सर डॉक्टर विनय दास तिकोप सर ने भी पूरा सिचुएशन को हैंडल किया। पर भी था बिम्स के खिलाफ और विरुद्ध भी बहुत सारे न्यूज़ वगैरह आ रहे थे, लेकिन ऐसे सिचुएशन में हमको स्टाफ का और डॉक्टर्स का, नर्सिंग का, सबका संयम जमा के उनसे काम लेना था। तो हमने उनको मोटिवेट किया, उनको प्रोत्साहन किया करके हमने क्या है अच्छे से हमने कोविड को निभाया। हमारे ग्रुप डी से लेकर लैब भी हमारे यहाँ पे 2500 पर डे केसेस हम लोग टेस्ट कर रहे हैं। तो 1 लाख के ऊपर ऑलमोस्ट हमारा प्री टेस्टिंग कंप्लीट हो गया है। लैब हमारा मई में स्टार्ट हुआ है। उससे ज़्यादा हमारा ऑक्सीजन का प्लांट हमारा 13,000 KL का ऑक्सीजन प्लांट हमने इन टाइम ऑर्गेनाइज किया। मई में ही हमारा ऑक्सीजन प्लांट पूरा रेडी हो गया। जब कोविड स्टार्ट हुआ था हमारे पास सिर्फ 20 ऑक्सीजन बेड्स थे, अभी वी आर अराउंड 350 ऑक्सीजन बेड्स है और विथ डबल पॉइंट हमारे 700 ऑक्सीजन बेड्स क्या है हमारे पास अवेलेबल है। कोविड की वजह से हमारा इंफ्रास्ट्रक्चर भी डेवलप हुआ है। अराउंड 4000 कोविड केसेस हमारे यहाँ पे ट्रीट हुए हैं बीम्स में। तो पैंडेमिक में एज ए लेडी वूमन बहुत घर और मैनेजमेंट एडमिनिस्ट्रेशन संभालना बहुत दिक्कत था, क्योंकि घर पे सर्वेंट्स नहीं आ रहे थे और सभी बच्चों के स्कूल वगैरह बंद हो गए थे, सभी घर पे थे एंड बच्चे वगैरह भी पैनिक थे, वो मत जाओ आप लीव डालो, ऐसा उनको भी डर का वातावरण था। तो उनको घर की तरफ मोटिवेट करना, हॉस्पिटल में मोटिवेशन करना और काम लेना, अपना डर कवर करना और उसके साथ ये ड्यूटी निभाना बहुत कठिन वक्त था। लेकिन भगवान की दया से और हमारे एडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन और सरकार गवर्नमेंट के इंटरफेरेंस से ये फेज़ अच्छे से निकला और अच्छे से हमने कोविड मैनेजमेंट किया। थैंक यू। कोविड मैनेजमेंट में मेरी फैमिली ने भी मेरा बहुत सपोर्ट दिया। मेरे हस्बैंड को भी ड्यूटी था, उनको भी कोविड कॉन्टैक्ट ट्रेसिंग का ड्यूटी था, तो वो भी ड्यूटी पे जाते थे और मैं भी। तो बच्चों को मैनेज करने के लिए मेरे फैमिली का सपोर्ट बहुत हेल्प हुआ। तो इसके लिए मैं इस चैनल के थ्रू उन सभी को, ऑल माई फैमिली मेम्बर्स, आई वांट टू थैंक यू देम। थैंक यू। नमस्ते, मेरा नाम रेणुका कांबळे है और मैं यहीं बीम्स में काम करती हूँ पिछले 13 साल से। और जब भी लास्ट ईयर यही मंथ में कोविड आया था ना, तभी हमारा ड्यूटी यही मेडिकल वार्ड में ही था। और जो स्टार्टिंग में जो पेशेंट आए थे तो हमारे वार्ड में ही आए थे। तो उस वक्त हमको ऐसा लगा कि हमने ये प्रोफेशन चूज़ करके कुछ गलती किया है क्या, ऐसा लगा। एक बार सोचने पे मजबूर किया, लेकिन फिर भी हम ओथ लिए रहते हैं, मतलब प्रतिज्ञा किए रहते हैं कि हमारा ये एक प्रोफेशन है, जो काम है हमारा, हम स्वच्छ भाव से करें। मतलब कुछ भी हमारे मन में ऐसा नहीं है कि इस पेशेंट को देखना नहीं चाहिए, इस रोगी को हम केयर नहीं करना चाहिए, ऐसा कुछ भावना बिना रखे हम लोग काम करते हैं। लेकिन उस मोमेंट में वो भी एक हमारा दिमाग का ये वैसा एक मजबूत इरादा भी डगमगा गया। और मेरे भी 3 बच्चे हैं, फैमिली सब इधर ही रहते हैं बेलगाम में। उस वक्त ना क्या वो घर में बोला कि काम छोड़ दो, लेकिन फिर भी काम छोड़ने का मन नहीं था, क्योंकि हम लोग आए हैं ये काम करने के लिए। बोला तो
हम करेंगे, अपना पूरी निष्ठा से वो काम करेंगे। मेरे साथ में मेरे कलीग्स भी थे, वो भी अपने बच्चों को गांव में, और ये मैडम है आरती मैडम करके, इन्होंने अभी तक उनके बच्चों को 1 साल, ऑलमोस्ट 1 साल हुआ है, तो उन्होंने अभी तक वो गांव में ही रखा है उनके बच्चों को। तो वो अभी तक उनके माँ का चेहरा उतना ये नहीं है, 1 बार या 2 बार जाके आए हैं। और मेरा भी घर से मैं हम लोगों को एक वार्ड में ड्यूटी करके क्वारंटाइन जो देते थे ना होटल में, सब हमारे सर डायरेक्टर सर जी ने अरेंजमेंट किया था, हम लोग रहते थे। बच्चों को देखने के लिए हमारा मन होता था तो भी हम लोग देख नहीं पाते थे, वीडियो कॉलिंग करके भी नेटवर्क का प्रॉब्लम हुआ तो उनको फेस वगैरह नहीं आता था। और ऐसा, और पेशेंट के पास हम लोग जाने के लिए भी एक मन में हिचकिचाहट रहती थी, लेकिन फिर भी हमारा कर्तव्य है करके हम ट्रीटमेंट देने में कुछ हिचकिचाते नहीं थे, और हमको हमारे जो पूरी निष्ठा भाव से हमने ट्रीटमेंट किया। 2 ಮಕ್ಕಳಿದಾವ್ರಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬಿಳಿಗಿಯಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಒಂದು ವರ್ಷ ಈ ಮಾರ್ಚಿಗೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ಮುಂಚೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ಅದು. ಲಾಕ್ಡೌನ್ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆನೇ ನಾನು ತಾಯಿ ಮನೆಗೆ ಕಳಿಸಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಅಲ್ಲೇ ಅದಾವ್ರಿ. ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಮಂತ್ಲಿ 15 ಡೇಸ್ 20 ಡೇಸ್ಗೆ ಒಂದು ಸತಿ ಮತ್ತು ನಮಗೆ ರಿಪೀಟ್ ಆಗುತ್ತೆ ರೀ ಕೋವಿಡ್. ನಮ್ಮ ಮನೇಲಿ ಮಕ್ಕಳು ನೋಡ್ಕೊಳಕ್ಕೂ ಯಾರಿಲ್ಲ ರೀ, ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನ ಬಿಟ್ಟು ಎಷ್ಟಿದ್ದಾರೆ? ಒಬ್ಬಳು 5th ಇದ್ದಾಳ್ರಿ, ಒಬ್ಬ ಫಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ ಅದಾನ. ಅವ್ರದ್ದು ಆನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸು ಅಷ್ಟು ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ ರೀ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟು ಮೊಬೈಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಸರಿ ಇಲ್ಲ. ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಅವ್ರದ್ದು ಇದೊಂದು ವರ್ಷ ಅವಸ್ಥೆನೇ ಇದೆ. ಒಂದು ಆರತಿ ಬಿಡಿ ಅಂತ. कोणी दूध पित्या बाळाला सोडून काम केलेली आहे, तर कोणी समोर आग लागलेली आहे हे बघून पूर्ण वळसा घालून जावं लागताना किती भीती वाटत होती तरी सुद्धा जावं लागलं हे सांगते आहे. पण हे सांगताना सगळ्या एकच सांगतायत की आम्ही सगळ्या परस्परांच्या सहकार्याने हे काम करू शकलो आहोत. याचाच अर्थ जेव्हा आपण सांघिकदृष्ट्या काम करतो तेव्हा ते नक्की यशस्वी होतं, आणि ह्यांच्या सांघिकतेमुळेच कदाचित कोरोनावर आपण सगळे मात करू शकलो असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामन जगदीश दड्डीकर यांच्यासह मी मनीषा, तरुण भारत सोशल मीडिया टीम, बेळगाव.